साल 1986. दक्षिण कोरियात सिओल एशियाड ही आशियाई क्रीडा स्पर्धा मोठ्या दिमाखात सुरू होती. जवळपास पहिल्या 10 दिवसात चीन, जपान, कोरिया यासारख्या देशांनी सुवर्ण पदकांची लयलूट केली होती. पण दुर्दैवाने अब्जावधींची लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशाच्या खात्यात मात्र एकही सुवर्ण पदक नव्हते. भारतीय क्रीडा रसिक एका सुवर्ण पदकाची वाट पाहत होते. संपूर्ण देशाचे लक्ष सिओल एशियाडकडे लागले होते आणि अशातच एक उडणपरी आली जिने धावण्याच्या शर्यतीत जगाला मागे टाकले आणि पुढच्या 4च दिवसात तिने भारताच्या झोळीत 4 सुवर्ण पदके घातली. ही उडणपरी होती भारतीय ट्रॅक आणि फील्डची राणी, सुवर्ण कन्या, पयोल्ली एक्सप्रेस पी.टी. उषा. केरळच्या पयोल्ली गावातील प्राथमिक शाळेत 4थ्या इयत्तेत उषा शिकत होती. किडकिडीत उंच बांध्याची ही मुलगी खूप चपळ होती. शाळेत घेतल्या जाणाऱ्या खेळात ती आवर्जून भाग घ्यायची. एक दिवस शाळेतील धावण्याच्या शर्यतीत उषाने भाग घेतला आणि इतर मुलींना मागे टाकत ती पहिली आली. उषाच्या धावण्याचा वेग बघून शाळेतील शिक्षक देखील चकित झाले, कारण ह्या मुलीचा वेग इतर मुलांच्या तुलनेत कितीतरी जास्त होता. याच शाळेत एका विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. शाळेतील क्रीडा शिक्षकांनी उषाची आणि त्या मुलीची शर्यत लावली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या जिल्हास्तरीय विजेत्या मुलीला उषाने एका क्षणात मागे टाकले. आता शाळेतील शिक्षकांना कळून चुकले होते की ही मुलगी इतरांपेक्षा वेगळी आहे. रनिंग हा उपजत गुण ह्या मुलीमध्ये आहे. पुढे क्रीडा शिक्षकांच्या मदतीने उषा शालेय स्तरावर धावण्याच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली आणि आपल्या शाळेसाठी पदक जिंकू लागली. याच दरम्यान केरळ सरकारने नवीन धोरणात मुलींसाठी क्रीडा विद्यालय सुरू केले होते आणि 1976 साली उषाला या विद्यालयात प्रवेश मिळाला. यावेळी पी.टी. उषा साधारण 12 वर्षांची होती. तिचे काका शिक्षक होते, त्यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी आई वडिलांना उषाची काळजी वाटत नव्हती. केरळच्या क्रीडा विभागाच्या शाळेत प्रशिक्षक ओ.एम. नांबियार यांची आणि उषाची भेट झाली आणि पी.टी. उषाच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. पुढे जिल्हा स्तरावरून राज्य स्तरावर उषा धावू लागली आणि तिची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत गेली. पुढे साल उजाडले 1980. ज्या काळात मुलीकडे फक्त चूल आणि मूल म्हणून पाहिले जायचे, त्या काळात 16 वर्षांच्या उषाने मॉस्को येथील ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि ऑलिम्पिकमध्ये फायनल गाठणारी ती भारताची पहिली ॲथलेटिक्स ठरली. पण दुर्दैवाने सेकंदापेक्षाही कमी वेळानं पी.टी. उषाला ऑलिम्पिक पदक गमवावं लागलं. पण पी.टी. उषा हार मानणाऱ्यापैकी नव्हती. तिने 1981 मध्ये 100 मीटर शर्यतीत 11.8 सेकंद आणि 200 मीटर शर्यतीत 24.6 सेकंद इतका वेळ घेत नवीन राष्ट्रीय रेकॉर्ड आपल्या नावावर केला. पुढे दिल्ली येथील आशियाई स्पर्धेत 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये सिल्वर पदक मिळवले आणि 1984च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेत पी.टी. उषा सामील झाली. सेमीफायनल पर्यंत सर्वात पुढे राहत उषा फायनलमध्ये प्रवेश करते आणि संपूर्ण देशाचे लक्ष पी.टी. उषाच्या शर्यतीकडे लागले होते. पण नशिबाने पुन्हा घात केला. सेकंदाच्या 100व्या हिस्स्याने पी.टी. उषाला फोटो फिनिशमध्ये कांस्य पदक गमवावे लागले. संपूर्ण भारत देशासाठी ही दुःखद घटना होती. पण पी.टी. उषा हिम्मत हारणारी नव्हती. ती पुन्हा सावरली, उठून उभी राहिली आणि धावत राहिली. साल उजाडले 1986. साऊथ कोरियाच्या सिओल एशियाडकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागून राहिले होते. पण 10 दिवस उलटूनही एकही सुवर्ण पदक भारताच्या खात्यात जमा झाले नव्हते आणि अशातच उषा बेभान होऊन धावली. ती अशी धावली की तिने जगाला मागे टाकले. एकानंतर एक अशी 4 सुवर्ण पदके तिने भारताच्या झोळीत टाकली आणि केरळच्या पयोल्ली गावापासून हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात एकच चर्चा रंगू लागली.
एकच प्रश्न होता, सिओल एशियाडमध्ये एका मागोमाग एक अशी 4 सुवर्ण पदके जिंकणारी कोण ही पीटी उषा. एक महिला धावपटू म्हणून संपूर्ण जगात भारताचे नाव करणारी, आपल्या कारकिर्दमध्ये 100हून जास्त आंतरराष्ट्रीय पदके जिंकणारी, ज्या काळात मुलीकडे फक्त चूल आणि मूल म्हणून पाहिले जायचे, त्या काळात संपूर्ण हिंदुस्थानच्या मुलींसाठी प्रेरणादायी ठरणारी, भारतीय राज्यसभेची उपाध्यक्ष बनणारी, इतिहासातील पहिली नामांकित संसद सदस्य, उडनपरी, भारतीय ट्रॅक आणि फील्डची राणी, सुवर्ण कन्या, पयोल्ली एक्सप्रेस, पिलाउल्ला कांडी, थेक्के पारंबिल उषा म्हणजेच पीटी उषा. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात भारतीय धावपटू पीटी उषा यांच्याविषयी जाणून घेत आहोत. पिलाउल्ला कांडी थेक्के पारंबिल उषा म्हणजेच पीटी उषा यांचा जन्म दिनांक 27 जून 1964 रोजी केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील पयोल्ली येथे झाला. वडील टीव्ही बालाकृष्णा हे शेतकरी होते, तर आई टीव्ही लक्ष्मी ह्या गृहिणी होत्या. उंच आणि बारीक अंगकाठी असलेली छोटी उषा चपळ होती. प्राथमिक शाळेत असताना तिच्यातला धावपटू तिला गवसला आणि ती पहाटे लवकर उठून धावण्याचा सराव करायची. त्यावेळी अंधुक प्रकाशात मोकाट कुत्रे मागे लागायचे, म्हणून तिचे वडील हातात काठी घेऊन कुत्र्यांपासून तिचे रक्षण करायचे. ती कधी रेल्वे रुळा शेजारून पायवाटेवरून धावत रेल्वेशी स्पर्धा करायची, कधी समुद्र किनाऱ्यावरील वाळूत घाम गाळायची, तर कधी टेकडीवर धावत सराव करायची. पुढे क्रीडा प्रशिक्षक OM नांबियार यांच्या मार्गदर्शनाखाली एक धावपटू म्हणून उषाची कामगिरी उंचावत गेली. 1978 मध्ये केरळमधील कोल्लम येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेत ज्युनियर खेळाडू पयोल्ली एक्सप्रेस म्हणून ती प्रसिद्ध झाली. 1980च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदार्पण निराशाजनक ठरले, पण 1982च्या नवी दिल्ली आशियाई स्पर्धेत उषाने 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये रौप्य पदक जिंकले. पुढे एकाच वर्षानंतर कुवैतमध्ये झालेल्या आशियाई ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियनशिपमध्ये उषाने 400 मीटरमध्ये सुवर्ण पदक जिंकून एक नवीन आशियाई विक्रम केला. 1983 ते 1989 पर्यंत विविध स्पर्धांमध्ये उषाने 13 सुवर्ण पदके पटकावली आणि पीटी उषा भारताची सुवर्ण कन्या म्हणून ओळखली जाऊ लागली. 80च्या दशकात वाढणाऱ्या भारतीय पिढीसाठी उषाला हरिणासारखे झेप घेताना पाहणे उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी होते. दिनांक 25 एप्रिल 1991 मध्ये राष्ट्रीय कबड्डीपटू व्ही श्रीनिवासन यांच्याशी विवाह करून उषा यांनी सुखाचा संसार केला. त्यांना एक मुलगा देखील आहे. उषाला तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आपल्या सरकारने तिला पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. उषा भारतीय संसदेच्या नामांकित सदस्य देखील आहेत. नवीन मुलांना संधी मिळावी यासाठी पीटी उषा यांनी केरळमधील कोझिकोड येथे उषा स्कूल ऑफ ॲथलेटिक्स ही शाळा सुरू केली. मित्रांनो, आज तगायत आपल्या भारत देशात क्रिकेट सोडून इतर खेळांना दुय्यम स्थान दिले गेले, पण आपल्या जिद्दीच्या जोरावर एक ॲथलेटिक्स म्हणून पीटी उषा हिंदुस्थानच्या घराघरात पोहोचली. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ध्येयवेड्या महिलेला मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल आणि आम्ही घेत असलेली मेहनत जर आपल्याला आवडत असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.